कलांचू बागेमध्ये खूप बहरला आहे, याच्यावर व्हिडिओ तर बनवला आहे. पण आता हे फुलं झाडावर खूप जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं ते बघूया. आता कुंड्या आपण थोड्या शेडमध्ये ठेवू शकतो. असं केल्याने काही ज्या कड्या उमलायच्या आहेत त्या एकदम हळूहळू उमलतील आणि हे फुलंसुद्धा जास्त दिवस झाडावर टिकतील. आता याच्यामध्ये ना थोडंसं एकदम कोरडी मातीसुद्धा होऊ द्यायची नाही आहे. मातीच पूर्ण सुकली तर फुलंसुद्धा लवकर सुकतील, त्याच्यामुळे फुलं टवटवीत दिसणार नाही. ह्या काही गोष्टीची काळजी घ्या. आणि आता हे फुलं पूर्ण फुलून गेल्यावर नंतर मी याची परत कटिंग लावणार आहे. कारण बघा किती झाडं तयार केले मी एका झाडापासून हे. आणि इतके फुलं जेव्हा पूर्ण भरतात ना ते इतके सुंदर दिसतात हे दिसायला. खूप झाडं वाढवलेली आहे आणि सुकलेले फुलं नक्की तोडा, कारण त्याच्यामुळे आहे ना झाडं खूप खराब दिसतात. कारण एक वेळा मी पॉट बनवून घरात ठेवलं ना, त्याच्यामुळे ज्या कड्या होत्या ना त्या घरातसुद्धा हळूहळू उमलत होत्या. म्हणजे हे फुलं सावलीमध्ये हळूहळू उमलतील. भरपूर दिवस त्याचा आनंद बघायला मिळेल. कारण उन्हाळ्यात जेव्हा फुलांची संख्या होते ना कमी, तेव्हा हे जरी काही दिवस राहिले तर छान वाटेल. आणि बघा हे पान साईडला आहे, त्याच्यापासून झालेलं हे रोप तयार झालेलं. कोणी तुम्हाला विश्वास बसणार नाही की इतक्या पानापासून सुद्धा इतके छान रोप होऊ शकते. म्हणून हा कलांचू मला खूप जास्त आवडते, कारण याची कटिंग लहान मुलगाही लावू शकते. इतकं सोपं आहे हे झाड लावायला. त्याच्यामुळं बघा तुमच्या बागेमध्ये तुम्हाला आवड असेल तर नक्की लावा आणि झाड वाढवा. बघा हे पानापासून तयार झालेलं किती सुंदर झाड तयार झालेलं आहे बघा. पानापासून लागायला खूप जास्त वेळ लागते, छोटीची छोटी कटिंगसुद्धा लागते. पण आता उन्हाळ्यात मी काय करते, बऱ्याचदा असे चांगले मोठे पानं असले ना ते सुद्धा लावून ठेवत असते. छान जोपर्यंत आपल्याला रोपं पाहिजे तोपर्यंत तयार होतील. आणि बघा आता हे पूर्णच उमलले, थोड्याशा कड्या बाकी आहे बघा, पूर्ण कुंडी भरली आहे फुलांनी. अशा पद्धतीने हे झाड माझ्याकडे एकदा आलं होतं आणि तेव्हापासून मी भरपूर रेडची खूप वाढलेले आहे. आणि काही रंग दिसते ना ते यावर्षी आणलेलं आहे 1-2. बाकी सगळे रेड माझ्या बागेमध्ये कटिंगपासून तयार केलेलं आहे. फक्त येलो वगैरे मी आणलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघा किती सुंदर दिसतात ना हे फुलं. कारण असं असते एक गुलदस्ता बनलेला आहे फुलांचा आणि तो दिसायला आहे बघा. हे पानापासून बघा किती मोठं रोप तयार झालं. पान आता मी काढत होते बघा, हे पान आहे साईडला, त्याच्यापासून हे 3 रोपं तयार झालेले आहे. आणि यालासुद्धा आता काही दिवसांना फुलं येतील. जे नवीन ग्रोथ दिसते ना त्यालासुद्धा फुलं येतील. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आता तुम्हाला दाखवते बघा, इथं वरची कटिंग लावली होती ना, फुलं तोडले होते त्याचेसुद्धा ग्रो झालेले ते दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला ही छोटी कुंडी. आणि इथे बघा पानापासून बघा असं रोप तयार होते साईडला मुळे. आणि बघा छोटे छोटे रोपं निघत आहे ना, या पद्धतीने पानापासून रोपं तयार होते. आणि ज्या झाडाची आपल्याला पूर्ण माहिती मिळते ना ते झाड आपल्याकडचं जातच नाही मग, कारण आपल्याला कशी काळजी घ्यायची ते कळलेलं असते. आणि बघा प्रत्येक पान याचं ग्रो होते, प्रत्येक पान. आणि अशा पद्धतीने खूप सोपं आहे कटिंग लावायला हे झाड. पहिले सुरुवातीला मला माहीतच नव्हतं, पण जेव्हा पावसाळ्यात मी पहिल्यांदा घेतलं झाड, हे खराब व्हायला लागले आणि मी कटिंग लावली सहज, तेव्हापासून कळलं बघा. ही कटिंग आताच लावलेली आहे. अशा पद्धतीने हळूहळू भरपूर कुंड्या वाढलेल्या आहे. असे फुलांची झाडं खूप छान वाटते बागेमध्ये. बघा किती झाडं वाढवलेले आहे एकाच झाडापासून. खूप सुंदर दिसायला लागली ही जागा. आणि आता इथे मी मुद्दामून थोडी इथं सावली आहे ना तिथे मी ठेवलेलं आहे, म्हणजे दिवसातून ऊन कमी येते, कारण आता गरमी वाढायला लागली. आणि फक्त ऑर्गॅनिक पद्धतीचा खत याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.